नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणार मंत्री मकरंद पाटील। आंबोडे समत कोरेगाव येथे स्नेह मेळाव्यात साधला संवाद। कोरेगाव तालुक्याचा समावेश असलेल्या कोरेगाव फलटण, कोरेगाव राखीव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली जाईल। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निश्चितपणे पूर्ण ताकद दिली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिली। आंबोडे समत कोरेगाव येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजता किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आणि कोरेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आंबोडे समत कोरेगाव येथे येऊन आज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार होते। मात्र भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बोलवलेल्या बैठकीसाठी ते साताऱ्यातून मुंबईला गेले आहेत, त्यामुळे या मेळाव्यास येऊ शकले नाहीत। आपल्या भावना त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचविल्या जातील। त्यांनी देखील कोरेगाव तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे मंत्री पाटील यांनी निदर्शनास आणून दिले। खासदार नितीन काका पाटील यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावनिहाय दौरा लवकरच आयोजित केला जाणार आहे। प्रत्येक वाडी वस्तीवर आणि गावागावात पक्षाचे अस्तित्व निर्माण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बाळासाहेब सोळसकर पाटील यांच्यासह मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। संगममाहुली घाट विकासाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तत्वतः मान्यता। श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांचे सादरीकरण। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगममाहुली परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे। या वेण्णा कृष्णा घाटाचा पूर्णतः जीर्णोद्धार करावा असा प्रस्ताव श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता सादर केला। अजितदादा यांनी या प्रस्तावास तत्वतः मान्यता देत संबंधित खात्याला तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही बालाजी ट्रस्टकडून सादर करण्यात आला असून त्यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे। त्यामुळे लवकरच माहुली घाटाचा जीर्णोद्धार होईल असा विश्वास राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केला। संगममाहुली परिसराची सध्याची परिस्थिती सादर करतानाच या घाटाचा कसा जीर्णोद्धार व्हावा, वृक्षारोपण, आसपासच्या समाधींची देखभाल, त्याचबरोबर साताऱ्याच्या पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण योजना तसेच पर्यटन वाढ याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना सादरीकरण करण्यात आले। उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणी करून अंमलबजावणीबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या। या सादरीकरणात पर्यावरण रक्षण, इको फ्रेंडली बांधकाम आणि पर्यटन वाढ याला केंद्रीभूत ठेवण्यात आले आहे। यावेळी ट्रस्टचे संजय कदम, जगदीश खंडेलवाल, विश्वनाथ फरांदे व पदाधिकारी उपस्थित होते। संगममाहुली घाट परिसराच्या विकासासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडून गेली कित्येक वर्षे पाठपुरावा सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी माहुली घाटाच्या जीर्णोद्धाराचा प्रस्ताव बालाजी ट्रस्टने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही सादर केला आहे। त्यांच्याकडूनही घाटाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न सुरू आहेत। चारही बाजूने असेच प्रयत्न झाल्यास लवकरच प्रस्तावाची अंमलबजावणी होईल असा विश्वास चोरगे यांनी व्यक्त केला। याच परिसरात स्वराज्य विस्तारक व सातारा संस्थापक छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे। लोकवर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार झाला आहे। महाराणी ताराराणी यांच्या समाधीबाबतही काम सुरू आहे। स्वराज्य रक्षकांच्या समाधीसह धार्मिक मंदिराचे हे रक्षण करण्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे। पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता होणार हायटेक। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा। CRF मधून 50 कोटी रुपये मंजूर। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे। शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या प्रमुख रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून CRF मधून 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा रस्ता हायटेक होणार आहे। शुक्रवारी सकाळी 11:30
वाजण्याच्या सुमारास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासंदर्भात आढावा बैठक घेतली। बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे, आर्किटेक्ट प्रसन्न देसाई यावेळी उपस्थित होते। या रस्त्याचे सुशोभीकरण करताना कोणकोणती कामे, सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत याबद्दलच्या आराखड्याची चित्रफितीद्वारे बैठकीत माहिती देण्यात आली। पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे काँक्रिटीकरण, डिव्हायडर, फुटपाथ, सायकल ट्रॅक, रस्त्याच्या बाजूने बाग बगीचे, बंदिस्त गटर यासह पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सातारा हे एक ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे रस्त्यांची सुधारणा करताना पर्यटन वाढीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक काम दर्जेदार करण्याची सूचना मंत्री भोसले यांनी केली। तसेच हा रस्ता शहरातील सुंदर आणि आकर्षक रस्ता करण्याचा प्रयत्न करा असे निर्देश त्यांनी दिले। पोवई नाका ते वाडेफाटा या रस्त्यावरील कुपर कॉलनी येथील नागरिकांची आणि वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाचा उपयोग करून या ठिकाणी दुतर्फा वाहतूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी जागेवरच दिल्या। राज्यात जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य कुटुंबातील महिला भगिनींना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे। राज्यात जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही, बंद होणार नाही, अशी ग्वाही आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जनतेशी, विशेष करून महिला भगिनींशी संवाद साधताना ते बोलत होते। महायुतीचा एक आमदार या नात्याने आज मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। विरोधक जाणीवपूर्वक या योजनेला बदनाम करत असून त्याद्वारे त्यांचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका यावेळी त्यांनी केली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी भविष्यकाळात हा मतदारसंघ हायटेक आणि राज्यात आदर्शवत करणार असल्याचा पुन्हा एकदा निर्धार केला। मागच्या कालावधीमध्ये लोक म्हणत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, लोक म्हणत होते निवडणुकीपर्यंत ही योजना सरकारने आणली, पण आज महायुती सरकारचा एक सत्तेमधला सत्ताधारी आमदार म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो, जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे। आर्थिक व्यवहारात फसवणूक झालेले 50,000 रुपयांची रक्कम फिर्यादीला मिळाली परत, रहमतपूर पोलिसांची दिमागदार कामगिरी। रहमतपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीस फसवणूक झालेली 50,000 रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात रहमतपूर पोलिसांना यश आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी दिमागदार कामगिरी करत सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळवून दिला आहे। रहमतपूर पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता फिर्यादी संदीप तोडकर राहणार नहरवाडी यांना ही रक्कम परत देण्यात आली। संदीप तोडकर यांची 50,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती, त्याबाबत त्यांनी दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सायबर पोर्टलवर तक्रार नोंद केली। ही तक्रार तपासासाठी रहमतपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती। सचिन कांडगे पाटील यांनी या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने तपास केला। या तपासामध्ये फसवणूक करणारी व्यक्ती ही फिर्यादी यांच्या परिचयाची असल्याचे निष्पन्न झाले होते। रहमतपूर पोलिसांनी तक्रारीत समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींची सर्व बँकेतील खाती गोठवली होती, त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्याशी हितसंबंधित असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून बँक खाते पूर्ववत करण्याबाबत अनेकदा विनंती केली होती, मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल असून फसवणुकीमध्ये समाविष्ट असणाऱ्या बँक खातेदारांना ते कायदेशीर कारवाईस पात्र असल्याबाबतची समज देण्यात आली होती। अखेरीस या प्रकरणी फिर्यादीला फसवणूक झालेली रक्कम 50,000 रुपये परत देण्यात आले आहेत। रहमतपूर पोलिसांनी दाखवलेली अचूकता, केलेला तपास आणि कठोर कारवाईबाबत घेतलेली भूमिका यामुळेच फिर्यादी व्यक्तीस फसवणूक झालेली रक्कम परत मिळू शकली आहे। ही रक्कम स्वीकारत असताना फिर्यादी संदीप तोडकर हे भावनाविवश झाले होते। त्यांनी पोलिसांना मनापासून धन्यवाद दिले। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली रहमतपूर पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली।